आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद चिघळला असून शिवसेना नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे। तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकाची समान काळजी घेणे हे मंत्र्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। मोहित कंबोज यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर परब म्हणाले की कोण कोणाला भेटते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून त्यावर भाष्य करणे योग्य नाही। बैठकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या बैठकांचे आयोजन नियमितपणे होत असते आणि ही देखील त्यापैकीच एक बैठक होती। दरम्यान नितेश राणे यांच्या टीकेला उत्तर देताना परब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवाज शरीफ यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख करत सवाल उपस्थित केला की मग नवाज शरीफ आमचे बॉस आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारे गॅसची कमतरता नाहीये, डिझेल पेट्रोलची कमतरता नाहीये, ही रांगा लावू नका, आपल्याकडे सगळं मुबलक प्रमाणात आहे। पण या सरकारचेच मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांनी पत्र दिलंय की जैन तेलासारखा गॅस सिलेंडर आपण ताबडतोबीने द्यावे। जर मुख्यमंत्री असं म्हणताय की कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये आणि एक महाराष्ट्राचा मंत्री फक्त एका विशिष्ट समाजासाठी, ते महाराष्ट्राचे मंत्री ते विसरले की ते समाजाचे मंत्री नाहीयेत, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत। महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला गॅस मिळणं किंवा इंधन मिळणं ही त्यांची जबाबदारी आहे, परंतु एका विशिष्ट समाजासाठी ते पत्र लिहित आहे याचा अर्थ अफवा ते पसरवत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि नुसतं एका समाजाचं प्रतिनिधित्व मंत्री करत असतील तर जी शपथ मंत्र्यांनी घेतलेली आहे की मी कुठलाही भेदभाव करणार नाही, मी कुठलंही असं काम करणार नाही की जे फक्त विशिष्ट लोकांनाच लागू होईल, त्यामुळे शपथेचा देखील भंग केलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याचा खरं म्हणजे राजीनामा दिला। माझं साधं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा मंत्री हा त्याने प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला आवाहन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाजाला त्यांचे मंत्री जे काही तडा देत आहेत मुख्यमंत्र्यांनी याची काळजी घेतली पाहिजे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।